या. आता आमचं घर गाळायला लागले. सर माग बघा इथून पाणी गळतंय कारण पाऊस इकडचाच येतोय. आज सकाळ धरणं पाऊस जास्तच वाढलाय, म्हणजे आज उघडलाच नाही, सारखं झिमझिम झिमझिम सुरूच आहे. काय सर आता इथं काय लाव तरी पलीकडे कागद लावली, ते तिकडे त्यांचा शर्ट लावलाय. आता माझ्याकडे दुसरं काहीच नाही लावायला. जी इथं काहीतरी ठेवायचं आता. बादली कपडे धुवायचे आहेत या. लाईट नाही. बादलीच आणावी लागणार आहे. उद्या मग आता काय करायचं. पटापट आली तर घसरून पडायची भीती वाटते. उठ घरात चल. चल 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 चल. आता बघा इथे लावते. पडलं तर ह्याच्यात पडते पण चुकीत जागी. हो बघा इथं पडतं. इथे काय करायचं आता. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात केली आहे. 6:45 झाले त्या. आणि तुम्ही बघितलं असेल मागं फोगं वगैरे 4-5 लावलं तर आम्ही. सोनूची इच्छा होती आणि नंतर मी म्हणलं की नाही राहतेत. परत ना अजून वाटलं की हां चला करूया थोडंसं काहीतरी वेगळं, म्हणून फुगो शोधण्यात आमचा 1 तास गेला. दिवसभर सकाळधरणं लाईट नाही. मोबाईलमध्ये फक्त 30% चार्जिंग आहे. आता त्यामध्ये जेवढा व्हिडिओ होईल ना तेवढा मी कंटिन्यू करणार आहे. आता मी रेडी झाले. मला सोनूला रेडी करायचे. तिकडं कोपऱ्यात रुसून बसले. अंधारात तुम्हाला दिसणार नाही. रुसून बसले म्हणजे की स्वतःच आवरते आणि मग व्हिडिओला सुरुवात केली. माझं कधी आवरणार आहे तर त्याला तीच आवडते. तुम्हाला ते डेकोरेशन दाखवते. छोटंसं म्हटलेलं गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकाव्या त्या. बघू आता पहिल्यांदा तीच आवडते आणि मग ते करते. चला दाखवते. ट्रे लो असल्यामुळे ना कधी पण आता मागचा कॅमेरा बंद होऊ शकतो, म्हणजे हे बंद होणार आहे. लाईट आता जी लाईट आहे ना व्यवस्थित दिसत नाही बरं का. हां असं काही 4-5 फुगं लावले. तर इकडे देवा ठेवला आहे आणि उशा घेणार आहे आणि इथं मांडणार आहे आणि फुलं वगैरे टाकणार आहे. इकडे मी पाकळ्या आणून ठेवलेत बघा. का दिसत नाही आहे व्यवस्थित. हां पाकळ्या आणून ठेवल्या त्या. आता बघू कधी येते तर पहिल्यांदा ह्या रुसवायचा आवरती आणि मग करते. चला ये. एवढं सगळं केलं आहे पण माझा नवरा काय रिॲक्शन देतो नाही तुम्हाला मी दाखवते. चलायचं पटकन आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते. चल असं काय डेकोरेशन केलं आहे आणि आता माझ्या नवऱ्याचे रिॲक्शन बघूया. चला. अगो का केक कसा होईल आहे. नीट ठेव नीट ठेव नीट ठेव. कसा या एवढा आज खुश नाही बर्थडे तरी पण आम्ही काय केलं नाही. बघूया काय म्हणतात. कसं वाटलं. आली की लाईट नाही म्हणजे लाईट आत्ताच आल्या. जेवण बनवलं नाही बनवायचं आहे. तिकडे डेकोरेशन बघा ना तुमचं. आवडलं का. खरं काय तोंडावर रिॲक्शन नाही दिसली. मार खाल्ला पूर्ण त्याच्या पायात. ह्याच्या पायात ही बनवायचं आहे म्हणून. मग फुगं गावात नव्हतं म्हणून 2 टोलं पडलं तिला. काय करायचं आवडलं का ती सांगा. आवडलं. बघू इकडं. चला मग केक कट करून घेऊया आणि मग स्वयंपाक बनवूया. आणलंय ना चिकन. बाहेर जाऊन वगैरे जेवण परवडत नाही आपल्याला, त्यामुळं अहो ती कसं काढते ती. त्यामुळे म्हटलं घरातच त्यांनी माझ्या बड्डेला बिर्याणीचं हे बनवलेलं तर मी पण त्यांना खा वाटली म्हणून. माझ्याकडे आता फक्त माझ्या पेमेंट म्हटलं ना 800 रुपये राहिलेलं. सकाळी त्यांना बॅलन्स मारला 400 रुपये राहिलेलं. काय 300 150 300.
300 रुपये गेले. 100च रुपये राहिलेत आता माझ्याकडे. 100 कसं 800 800 हा 300 गेलं. सकाळी 300 400 गेलं, सकाळी 400 गेलं, आता 300 रुपये गेलं. आता किती 400 शं- रुपये. हा वा साब वा. थांब. 800 होतं. हा. त्यातलं 300 400. गेलं. हा आता 300 गेलं, सकाळी 400 गेलं. आवक 800 रुपये होते. हा हम्म. हा सकाळचं 400. 500 राहील. अहो सकाळचं बॅलन्स मारून गेलं तर माझ्याकडनं आता विसरलं तर या. असं कशाला काढतेस? अयो तिनं सरकवला. नाही तिनं नाही सर केलं गाडी सर. केक दाखवते नंतर, आम्हाला फोटो काढणं जमत नाही. केक बघा कोणता फ्लेवर आहे, बटर. कधी नाही ट्राय केला आहे. नीट काढा की. सो आत्ता बाळानं हे केला या. इथं कल्याण झालं असतं ना आता. तुझा नाही बर्थडे, पप्पाचा. असं दे माझ्या वाटण्यात ती मग करते. हा नाही नाही स्वयंपाक करायचंय आधी, ही करूया कार्यक्रम आणि मग शर्ट तरी बदला. असं दे. शर्ट बदला, हात पाय तरी धुवा. असं दे. भेटलं. चल. आव अगं हा अग काय अग. धर. पुढं करून पुढं थोडा वेळ. हा ट्रायपॉड कुठं. हा केलं. आता बघा पोरे थांब की. बोलायचं सांगितलं नको तीच करत बसला या. काय आवडलं मम्मीचा भाषण. तुमचं पण छान आहे मी तुम्हाला. कामावर होतो का त्या दिवशी. नाही 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 कामावर नव्हतं, कामच नव्हतं. तुझ्या बड्डेच्या टायमिंग. दिसते का मी बसू इथं. दिवा राहिला दिसते ना मी. दिसते. बघ बर. हा दिसते. चालू आहे का काय. येऊ दे की तेवढं. हा या ड्रेसला बाया नाही त्या. एक मिनिट. कसं बसला या. हो कोणाला बोलायचं. कोणाला बोलायचं. हा बघायचा विषयच नाही ना. बरं काय वेळ करायला अशी नाही. तांदूळ लावायचं आपलं. कुंकू लावायचं नसतं, हळद लावायची नसते. थांबायचं तुम्हाला तरी घ्या. एकदा बर्थडे बघितलं कसं काय झालं वहिनीनं कसं. आपलं छोटंसं आपलं असं आनंद मानलेलं बरं. ते आलं का त्यांच्याकडून वेगळ्या कडे भेटतं ना काय. थांबा इथं ठेवूया. कापा. नाही मी नाही तुम्ही कापा. मी टाळा. हॅपी बर्थडे टू यू. बस चल आता वितळ आहे बरं का. म्हणला काढून बटर केक नसर मला वाटतं. काय आणलाय तुम्ही. थांब पप्पांना चालू होता दे.
फोटो पण नाही काढलं, काय नाही काढलं. खायलाच पालत पडले. नको तोंड खराब होईल, नको. पप्पा तोंड धुणार आहेत. तर काय सांग अगं थंड आहे सर्दी होईल. म्हणून ते मांगाला काढून ठेवलं. बाहेर काढून तरी पण लगेच वेळ जाणार आहे. पाव बघा पाण्यासारखा व्हायला लागलाय. तर झालाय काय असा काय बर्थडे सेलिब्रेट आमचा छोटा मोठा. छान इतका पण नाही माझ्या बर्थडे खरंच छान होता. अहो हा काही इतका छान नाही पण असं ऑनलाईन ऑर्डर त्यांच्या पसंतीचा. मला तर ते चॉकलेटवाला आवडलेला. मी तुम्हाला बर्फ आहे. बर्फ आहे. आम्ही केला बर्थडे सेलिब्रेट. चला आता उठा, स्वयंपाक करायचा आहे. मॅडम तुम्ही खावा बसून. माझ्या तर दातातनं कळायला लागलं. तुम्हाला आवडला? आवडलं तुम्हाला केक? चला आता यांनी चिकन आणले, मी घेते आता स्वयंपाक बनवायला. अजून काय? हा भरा येईल नंतर ना. डोळं कसं दिसतात तुमचं. बड्डे बॉयला इथं काम लावलंय चेचायचं, कारण लाईट नाही त्यामुळं. आणि आता बघा आज म्हणलेलं आज फुल ब्लॉक बिर्याणीचं टाकायचं, कशी बनवायची कशी नाही, पण लाईट नसल्यामुळे ते पण कॅन्सल. इकडे घातलंय भात, तिकडे घातलंय चिकन. हे जा की ठेव जा. बरे सेलिब्रेट करायच्या टायमिंगला तरी लाईट आलेली. कशी काय आली तीच मी आश्चर्य केलेलं. नाहीतर लाईट एवढ्या लवकर येत नाही. आली आणि गेली. आमचं काम झालं का लाईट गेली. चला आता घेते करून हे पसारावरती. तुम्ही कांदा भाजायचा आहे मला आणि रस्सा का काहीतरी येईल बिल अंधारात काय दिसायचं नाही. लाव बाळा दरवाजा जा. त्यामुळे ती काम करते अजून. तिला तरी काही काम नाही का? लावता का चार्जिंग नाही फोन मध्ये. त्या गरम गरमच खायला घेतलंय आता आम्ही. मोबाईल एक हँग व्हायला लागलाय नको तितका. लाईट काय अजून आली नाही. किती वाजले ते माहिती आहे का? चांगली झाली 8:30 करेक्ट 8:30 झाले ते. पण लाईट अजून नाही आली. कशी झाली ग? झोप आली हिला. खावा खावा पटकन झोपा. तर चला इकडे बनवलाय रस्सा थोडासा आणि इकडे बनवली बिर्याणी. आता हे आमचं बड्डे स्पेशल जेवणच झाले. म्हणजे कोणाचं पण बड्डे असलं का असलंच करायचं आणि खायचं आहे ना. हॉटेलला जाऊन खाण्यापेक्षा असंच घरी खाल्लेलं बरं. तर चला या. हां हॉटेलला कसं आहे चांगलं पण भेटत नाही आणि घरी आपलं पैसे कमी जातात आणि घरी पाठ भरून भेटत. हॉटेलला पाठ भरून भेटत नाही. तेवढ्या पैशात कितीतरी लोक खातात. तिथं आपण एवढं एवढंच येतो ताटाला. एवढं एवढंच 500 मोठ्या माणसांचं हाय पाय खाणारी हॉटेलमध्ये. हां असं त्याचं. तर चला या सगळेजण जेवायला. मी पण जेवते. काय लाईटीचं कधी लय या वैताग दिलाय ना लाईटीनं एवढ्या दिवसात. उन्हाळा असो पावसाळा असो तीच बोंब झाली तिची. तर रात्री लाईट नसल्यामुळं ब्लॉग काही कंटिन्यू केला नाही. रात्री जी लाईट गेली ना, म्हणजे काल सकाळी ह्या टायमिंगला लाईट गेली ती ह्या टायमिंगलाच लाईट आली. तर 2 दिवसाचे कपडे लावलेत मशीनला. आज जर लाईट नसती आली तर 3 दिवसाचे कपडे पडले असते. साबण नाही त्यामुळे मी हाताने धुवू शकत नाही आणि धुतली तरी पण वास मारण्यापेक्षा म्हणलं राहू देत, कारण कंटिन्यू झिरझिर चालूच आहे आणि कपडे सुकत नाही ती त्यामुळे म्हणलं राहू देत. तर लाईट आली तर पहिल्यांदा मशीनला कपडे लावलेत, पाणी भरलं. तर असं ब्लॉग कंटिन्यू केला नाही त्याबद्दल सॉरी. आणि रात्रीचा बड्डे ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उद्या भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.